सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत रस्त्यावरती। पाहिलं तर याच खड्ड्यांमुळे अंदाज न आल्यामुळे दुचाकी स्वार जे आहे ते दोघांचा मृत्यू झालेला आहे। एक महिला भिवंडीमध्ये हिचा मृत्यू झाला, तर शहापूर या ठिकाणी TDRF जवान याचा देखील दुचाकीवरून जात असताना खड्ड्यांमध्ये पडून त्याचा जो आहे तो उपचारादरम्यान मृत्यू झालेला। मात्र काल पाहायला गेलं तर आनंदनगर जकात नाका या ठिकाणी TV9च्या मराठी वृत्तवाहिनीने बातमी दाखवली होती। मोठ्या प्रमाणात मोठ्या आकाराचे खड्डे याच एंट्री पॉईंटवरती आनंदनगर जकात नाका या ठिकाणी दाखवले होते। त्यानंतर मनसेने आंदोलन केलं होतं आणि आता कुठेतरी प्रशासनाला जाग आली आहे। त्यामुळे मोठ्या आकाराचे हे खड्डे जे आहेत ते डांबरी पॅच लावून ह्याचे तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्यात आलेले आहेत। मात्र ते देखील डांबरी पॅच वर खाली झालेले आहेत। त्यासोबतच आजूबाजूला जे असणारे छोटे खड्डे आहेत ते मात्र कुठेतरी आता पुन्हा खड्डे दिसून येत आहेत। त्यावरती कुठल्या प्रकारचा पॅच टाकलेला गेलेला नाहीये। पाहू शकतात जी वरवरची माती होती ती देखील वाहून गेलेली आहेत आणि याच ठिकाणी खड्डेचं साम्राज्य अजून देखील जकात नाका आनंदनगर जकात नाका या ठिकाणी दिसून येतं। पाहू शकतात अंतरावरती 2-2, 3-3 खड्डे आपल्याला पाहायला मिळतात। त्यासोबतच या ठिकाणी जे खड्डे बुजवण्यात आले होते, जे खड्डे आहेत ते डांबरीकरणाने बुजवले आहेत आणि बाकीचे जे खड्डे आहेत ते माती टाकून बुजवण्यात आले होते। मात्र माती निघून गेले, पुन्हा आता त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। त्यामुळे दुचाकी स्वार जे आहे ते डावीकडनं जात असतात त्यांचा पुन्हा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे प्रशासनाने वरवरचे हे खड्डे बुजून कुठेतरी या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी दुचाकी स्वार जे आहे ते अपघात होण्याची शक्यता आहे। पाहायला गेलं तर वाहतूक विभागाकडनं काल याच ठिकाणी बॅरिकेडिंग लावून झाडांच्या फांद्या लावून या ठिकाणी खड्ड्यांच्या भोवती आवरण केलं होतं। कोणाला या खड्ड्यातनं न जाता बाजूनी त्यांना जावं लागत होतं। मात्र पाहायला गेलं तर आता याच डांबरी पॅचमुळे कुठेतरी पुन्हा निकृष्ट दर्जाचं काम आपल्याला पाहायला मिळतं। वरवरच्यावर हे डांबरी पॅच मारलेले आहेत आणि त्यामुळे लहान मोठे आकाराचे जे खड्डे आहेत ते व्यवस्थित बुजवले गेले नाही आहेत। डांबरी पॅच मारल्यामुळे गाड्या देखील आदळत चालत आहेत। त्यामुळे आजूबाजूला अजून देखील खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतं। त्यामुळे प्रशासनाने पाहिजे तसं काम जे ते ज्यांनी केलेलं आहे त्यांच्याकडनं व्यवस्थित काम झालं नसं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आता प्रशासन या संदर्भात कामाची कशाप्रकारे दखल घेईल आणि ज्यांनी काम केले त्यांनी व्यवस्थित काम न केल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई कशाप्रकारे केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा योगेश सावंतसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।